साक्री शहरातील मुकुंदनगर परिसरात धाडसी घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली असून एका पत्रकाराच्या बंद घरातून सुमारे 2,86,200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पत्रकार जितेंद्र जगदाळे हे काही कामानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले। घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी संपूर्ण घराची झडती घेत मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला। या घरफोडीत सोन्याची 12 ग्रॅमची चेन, 2 ग्रॅमचे कानातले रिंग तसेच 35,000 रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली। याशिवाय नोकॉन कंपनीचा कॅमेरा आणि 64 GB मेमरी कार्डसह सुमारे 72,000 रुपयांचा ऐवजही चोरट्यांनी नेला। चांदीचे 4 बेले, चांदीचे 3 लक्ष्मीचे शिक्के तसेच पितळी गणपती आणि अन्नपूर्णा मूर्तीही चोरट्यांनी चोरून नेल्या। एकूण मिळून या घटनेत सुमारे 2,86,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तपास अधिक वेगाने करण्यासाठी धुळे येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। तसेच मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन पथकाने घटनास्थळी भेट देत फिंगरप्रिंट आणि तांत्रिक पुरावे संकलित केले आहेत। या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आली आहेत। दरम्यान या घटनेमुळे मुकुंदनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, संशयित व्यक्तींची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। सतत वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रतिनिधी संघपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री।